श्रुती महेश पटले। मी इयत्ता 9व्या वर्गात शिकते। मी तुमच्या समोर सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 2 शब्द सांगत आहे। विद्या नाही, ज्ञानी नाही, हे घेण्याची आवड नाही, असूनही बुद्धी चालत नाही, यांना मानव म्हणावे का, यांना मानव म्हणावे का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या काव्यातून निर्माण करून अंधाराच्या खिळपट पडलेल्या स्त्रियांना मार्ग दाखवणारी खरी विद्येची देवी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला। आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा मुलींना शिक्षणाच्या कोणतीही सोय नव्हती। शिक्षण फक्त मुलांनाच मिळत असे। मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये भेदभाव केला जात होता। शाळेत मुलींना कोणीही पाठवत नसे। त्या काळात मुलगी म्हणजे फक्त उपयोगाचे साधन समजायचे। तिला कोणतेही अधिकार नव्हते। तिला स्त्रीशिक्षेचा दर्जा दिला जात होता। चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी होतं। महान क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्याशी सन 1840 रोजी विवाह केला। त्यावेळी सावित्रीबाई फुले हेच अवघ्या 9 वर्षाच्या होत्या। स्त्रियांना अशी दिलेली वागणूक ज्योतिबांना आवडत नसे। त्यावेळी त्यांनी ठरवले की जर स्त्रियांना या जगात मानाचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर पहिल्यांदा स्त्री सुशिक्षित झाल्या पाहिजे। त्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्त्री शिक्षणाविषयी पहिले पाऊल टाकले। सावित्रीबाईंना लिहिता वाचता येत नव्हते। ज्योतिरावांनी सावित्रीबाईला शिकवले, लिहायला वाचायला शिकवल्या। जेव्हा ज्योतिबा सावित्रीबाईंना धडे शिकवत होते त्यावेळी समाजातील अशिक्षित लोक त्यांना टोमके मारायचे व त्यांची चेष्टा करायचे, पण त्यांनी आपली जिद्द कायमच ठेवली व त्या शिकल्या, सुशिक्षित झाल्या। ज्योतिबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला। पुण्यामध्ये सन 1848 ला मुलीची पहिली शाळा उघडली। त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाई फुले यांची निवड झाली। त्या काळी लोक अज्ञानी होते। जेव्हा सावित्रीबाई शाळेत जायला निघायचे तेव्हा त्या गावचे लोक त्यांच्या अंगावर शेण दगड फेकून मारायचे। बरेचदा सावित्रीबाईचे कपडे खराब व्हायचे, परंतु मनात तीव्र जिद असल्याने त्या कोणालाही घाबरल्या नाही, कारण मान आणि अपमान याकडे त्यांनी दुर्लक्ष केला। अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरवली व शिक्षण सुरूच ठेवले। तसेच शेतकऱ्यांच्या मुलींना व मुलांना दिवसा वेळ मिळत नव्हती म्हणून सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा उघडली। 1865 ला अनाथ बाल आश्रम सुरू केले। त्यांच्या या कार्याचे इंग्रजांनी सुद्धा स्वागत केले। एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरिता केले। त्यांचे स्नान भारतीय स्त्री कधी फेडू शकणार नाही। अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मी वंदन करून माझे 2 शब्द समाप्त करते। जय हिंद, जय भारत।